नमस्कार मित्रांनो, जय जगदंब। अधिक मास हा 2026चा पवित्र काळ सुरू आहे आणि या काळामध्ये केलेली भक्ती, जप, तप, दान आणि पारायण यांना अनेक पटीने पुण्य प्राप्त होत असते। आपल्याला धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे, विशेषतः दत्त भक्तांसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण अधिक मासामध्ये श्री गुरुचरित्राचे वाचन केल्याने गुरु प्राप्त होते आणि जीवनातील अनेक अडचणी दूर होतात। तसेच सर्व लोक हे गुरुपारायण करू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की अधिक मासात श्री गुरुचरित्रातील कोणते निवडक अध्याय वाचावेत, महत्त्व काय आहे त्याचे आणि ते वाचल्याने कोणते फायदे मिळतात। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता तुम्ही नक्की बघा। मित्रांनो, अधिक मासात पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते। हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असला तरी या काळात दत्त भक्त श्री गुरुचरित्राचे पारायण विशेष श्रद्धेने करतात। असे मानले जाते की या महिन्यात भक्तिभावाने केलेले वाचन लवकर फळ देते, मनातील संकल्प पूर्ण होतात, ग्रहबाधा कमी होते, पितृदोष शांत होतात आणि जीवनात सुख शांती येते। सर्वप्रथम बोलूयात अध्याय क्रमांक 1। याबद्दल अध्यायामध्ये गुरु महिमेचे वर्णन केले आहे। गुरु म्हणजे आपल्याला जीवनाचा मार्गदर्शक। ज्या व्यक्तींच्या जीवनात संभ्रम, मानसिक अस्थिरता किंवा नकारात्मक विचार असतील त्यांनी हा अध्याय नक्की वाचावा। हा अध्याय श्रद्धा आणि निष्ठा वाढवतो, मनाला सकारात्मक दिशा मिळते आणि गुरुवरील विश्वास दृढ होतो। तसेच यानंतर आहे अध्याय 14। या अध्यायात श्रीपाद श्री वल्लभ यांचा चमत्कारिक चरित्राचे वर्णन केले आहे। हिच्यात दुःख, संकट, अडचणी आणि आर्थिक समस्या दूर करण्यासाठी हा अध्याय खूप प्रभावी मानला जातो। अनेक भक्तांचा अनुभव आहेत की श्रद्धेने हा अध्याय वाचल्यावर त्यांच्या जीवनातील अडथळे कमी झालेले आहेत। तसेच त्यानंतर अध्याय 21। या अध्यायात नरसिंह सरस्वती स्वामींच्या अवताराचे वर्णन केलेले आहे। हा अध्याय वाचल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि जीवनात नवीन उत्साह निर्माण होतो। जे लोक सतत अपयश किंवा निराशेमुळे त्रस्त असतील त्यांनी हा अध्याय श्रद्धेने वाचावा। आता बोलूयात अध्याय 30 याबद्दल। हा अध्याय भक्तांच्या अनुभवांनी भरलेला आहे। गुरु कृपेने अशक्य गोष्टी शक्य होतात हे या अध्यायातून समजते। मनोकामना पूर्ण व्हावी, नोकरी, व्यवसाय किंवा घरातील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी हा अध्याय खूप प्रभावी मानला जातो। तसेच त्यानंतर अध्याय 23। या अध्यायामध्ये गुरुसेवेचे महत्त्व सांगितले आहे। घरामध्ये वारंवार भांडण, मानसिक तणाव किंवा पितृदोष असेल तर हा अध्याय अत्यंत उपयुक्त मानला जातो। या अध्यायाचे वाचन केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शांतता लाभते। पुढचा अध्याय आहे 52 अध्याय। संकटमोचन म्हणून ओळखला जातो। जीवनात मोठी संकटे, अडचणी किंवा भीती असेल तर हा श्रद्धेने वाचावा। भक्तांच्या मते हा अध्याय वाचल्याने संकटातून मार्ग मिळतो। हे 53 आणि 54 हे आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। आत्मशांती, मनशांती आणि भक्ती वाढवण्यासाठी हे अध्याय उपयुक्त मानले जातात। सतत चिंता, भीती किंवा मानसिक अशांतता असेल तर हे अध्याय वाचल्याने मन शांत राहते। मित्रांनो, आता जाणून घेऊयात की हे वाचन कसे करावे। अधिक मासामध्ये शक्यतो रोज स्नान करून स्वच्छ आणि शांत ठिकाणी बसून गुरुचरित्राचे वाचन करावे। वाचन सुरू करण्यापूर्वी दिवा लावावा आणि ओम श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करून संकल्प करावा। वाचन करताना मनामध्ये श्रद्धा आणि भक्तिभाव असणे खूप महत्त्वाचे आहे। तसेच जर संपूर्ण गुरुचरित्र वाचणे शक्य नसेल तर हे निवडक अध्याय दररोज वाचले तरी खूप पुण्य मिळते असे सांगितले जाते। विशेषतः गुरुवारी किंवा अधिक मासातील एकादशीच्या दिवशी वाचन केल्यास अधिक शुभ फळ मिळते। तर मित्रांनो, अधिक मासामध्ये गुरुचरित्र वाचण्याचे अनेक फायदे सांगितले जातात, जसे की घरातील नकारात्मकता कमी होते, ग्रहबाधा आणि पितृदोष शांत होतात, कार्यामध्ये यश मिळते, मन शांत राहते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुकृपा प्राप्त होते। मित्रांनो, श्रद्धा आणि भक्तीने केलेले वाचन कधीही व्यर्थ जात नाही। गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून केलेली प्रार्थना नक्कीच फळ देते। त्यामुळे या अधिक मासामध्ये वेळ काढून श्री गुरुचरित्राचे निवडक अध्याय नक्की वाचा। आपल्या जीवनात सकारात्मक अनुभव
घडवून आणा. श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्की ओम श्री गुरुदेव दत्त असं लिहा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही तुम्ही नक्की मला सांगा. असेच आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त.